माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तसेच कुक्षे संघाचा कर्णधार आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा आपला 12th मॅन आता 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. एक विनंती असणार आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला. चला कुक्षे संघाचा 12th मॅन प्लीज. तर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहताय वाशीगाव संघाची सलामी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते ती योगेश भगत आणि सचिन रजत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो आपण पाहता स्ट्राईक एंडला ते अर्थात योगेश आणि नॉन स्ट्राईकला ते अर्थात सचिन. मित्र पंचांचा इशारा आलाय, सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहताय एक अवांतर चेंडू एक स्वर चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहताय शुभम. मित्रांनो आपण पाहताय नाणेफेक नक्कीच हरली आहे, त्यानंतर मात्र करणारी आपण मैदानाच्या येत पाहायला मिळाले. ही थोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला अवांतर. दुसरा बॉल नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळला गेला, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अवांतर दावेने नक्की श्री गणेश केलाय तो वाशीगाव संघाचा. पुढचा बॉल सुरेख चेंडू, त्याला मात्र भिरकवला चेंडू हवेमध्ये. फील्डर डाऊन द बॉल, विकेटचा पत्ता. धक्का क्रमांक पहिला अर्थात सचिन रजत बॅक टू द पवेलियन. धक्का मोठा आहे, विकेट मोठी आहे अर्थात सचिन सारखा एक मोठा सितारा मात्र माघारी परतलाय. कोट्या प्रकारची धाव त्याच्या खात्यामध्ये जमा होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. मित्रांनो आपण पाहिलं तर शुभम ज्या प्रकारे गोलंदाजी केली, पहिला चेंडू आपण पाहायला गेला तर अवांतर पद्धती नक्कीच पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र आपण चेंडू पाहताय एक डॉट बॉल चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आणि पुढच्या चेंडूवरती मात्र आपण पाहायला गेलं तर सचिन रजेसारखा एक मोठा खेळाडू याला मात्र माघारी परत यश आलं ते शुभम याला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 चा खेळाडू नितीन सुतार. इनॅट नंबर 3 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आगमन झालंय. पहिला चेंडू नक्की फेस करणार ते गोलंदाज शुभम यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले, उंची तर नक्की गाठली, अंतर कापलं जाईल का? आणि येथे मात्र पंचांचा इशारा आलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. मित्रांनो काय फटका सजवलाय नितीन यांच्या बॅट मधून आपल्याला आहे का गगनचुंबी फटका पाहायला मिळाला. अंतर मात्र कापलं गेलं नाही, मात्र 4 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. पहिल्या चेंडूवरती नक्कीच 4 धावा आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास दुणावला असेल. मित्रांनो विश्वास आणि आत्मविश्वास या 2 शब्दामध्ये फरक आहे. विश्वास तो कधी कधी अति पण होतो आणि आत्मविश्वास मात्र त्याच्यावरती आपला एक थोडंसं आपण मित्रांनो पाहिलं तर क्षेत्रक्षामध्ये थोडासा बदल नक्कीच केला गेलाय. कारण पहिल्या चेंडूवरती आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत त्या फलंदाज नितीन यांना. पुढचा बॉल नक्कीच चेंज ऑफ फेस आपल्याला पाहायला मिळाला. त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्की ट्रॅव्हल झालाय तो अर्थात घोषांकी क्षेत्रामध्ये अर्थात डिक्ला झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने भर. संघ धावसंख्या 1 ने नक्कीच पुढे ढकलली जाईल. धावसंख्येत 1 ने भर होत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येला ते अर्थात 6 धावा. एक गड्याच्या मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वाशी गाव आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय राहुलजी पाडली सर यांचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. तर एका बाजूला आपण पाहता अमित पाटीलचा एक चार्मिंग पर्सनॅलिटी असणारा हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळतात शुभम. तर स्ट्राईक एंडला ते अर्थात नितीन. मित्रांनो आपण पाहता सलामी मिळालेला फलंदाज अर्थात सचिन मात्र माघारी परतलेत. पुढचा बॉल पंचांच्या
उजव्या बाजून आता मात्र सुरेख चेंडू भन्नाट वेग. येथे मात्र आपण पाहिलं पंचांचा इशारा आला. बायच्या स्वरूपात नक्कीच धाव येथे अर्जित केली गेली. तर आपण पाहायला गेलं येथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नुसतं फलंदाजाला मात्र येथे बीट केलं नाही तर अर्थात एसटी सेकंडचा बीट केलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 1 ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 1 ने भर 7 धावा धावका पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल अकुटप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्की ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर झोन 1D. धावसंख्येत 1 ने भर. एका धावेने पुन्हा धावसंख्येमध्ये आपल्याला भर होताना पाहायला मिळते. मित्रांनो कासवाच्या गतीने का होईना मात्र धावफलक पुढे सरसावते. धावफलक वधारले. धावसंख्येत अर्थात 8 धावा. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहिलात. अर्थात 6 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एका षटकात धावसंख्येत अर्थात 8 धावा. मित्रांनो यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक मोठी विकेट अर्थात सचिन मात्र माघारी परतले. त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर नितीन सुतार याने मात्र त्या प्रेशरला मात्र झुंजारून लावलंय. त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं प्रेशर घेतलं नाहीये आणि 6 धावा नक्की त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. प्रेशर थोडंसं रिलीज केलं गेलंय आणि त्याच प्रकारचा खेळ त्यांचा नॅशनल खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अर्थात गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्क पाहायला मिळत आहेत. विनय शर्मा सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक विनय आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कर पहिलाच बॉल फेस करणार. पहिलाच बॉल त्याला मात्र उडवला समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ दिशेने खेळलेला फटका 6 धाव्यांसाठी एक शानदार रुबाबदार दर्जेदार षटकार. या 6 धाव्याने मात्र धाव फलकामध्ये आपल्याला भर होताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे ससा उडी घ्यावा त्याच प्रकारे उडी घेतली गेली आहे. या 6 धाव्यांनी धावसंख्या अर्थात 14 धावा. काय फटका सजवलाय काय एक्झिक्यूट केलाय योगेश भगत त्यांच्या बाडवरून आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फेस केला तो गोल ज्यासाठी ओळखले जातात तेच खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. कारण मित्रांनो आपण पाहिल्यात मगाशी ज्या प्रकारे नितीन यानं खेळाची सुरुवात केली गेली वाण नाही पण गुण लागला असं म्हणतात आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तंतोतंत पाहायला मिळालं. पुढचा बॉल पुन्हा अकुटप्प्याचा चेंडू होता. उचली घेणारा चेंडू ते पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण पाहायला गेलं तर योगेश भगत नक्कीच स्क्वेअर लेग पंचांकडे पाहिलं गेलं मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची हालचाल कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. एक डॉट बॉलची सांगता येते होत असताना पाहायला मिळते. चांगला कमबॅक विनय यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल येथे मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग पंचांचा हात मात्र वरती आलाय. नो बॉल नक्कीच घोषित केला आणि येथे मात्र चुकी कोण करतायत तर अर्थात स्वतः अमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नो चेंडू +2 टोटल 3 धावा नक्की त्या अर्जी केलेल्या आहेत. पुढचा चेंडू मात्र येणार आहे फ्रेड येणारा चेंडू अर्थात दिवाळीचा बोनस देणारा चेंडू आहे. मात्र दिवाळीचा बोनस 2 हाताने स्वीकारला जाईल का की त्याच्यावरती अंकुश लावला जाईल हे पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर नक्कीच खेळून काढलाय. खेळाडू चेंडूवरती येतील आणि फेकी करतील नंतर आपण जर पाहायला गेलं तर एकच धाव येते. एका धाव समाधान मिळाले दोन्ही बॅटर अर्थात योगेश आणि नितीन यांना एका धावेने नक्कीच संघाची धावसंख्या आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या अर्थात एक गड्याच्या मधल्यामध्ये 18 धावा. षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहताय. बॉलिंग मार्क आहे ते अर्थात विनय शर्मा. शर्मा म्हटलं की सगळ्यांचा आयडल अर्थात रोहित शर्मा हिटमॅन यांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पुढचा बॉल लेफ्टर बॅटर नक्कीच स्वतःवरती नाराज आहेत कारण नितीन यांना माहिती होता कशा प्रकारचा चेंडू होता आणि याच्यावरती कशा प्रकारचा आघात करायचा होता. नक्कीच मात्र येथे असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळालं. एक डॉट बॉलची सांगता विनय यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र भिरकावलंय. स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढलंय. आपण पाहताय एक धाव नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळते. या सिंगलने नक्कीच संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात 19 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहताय. षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र दिशा दाखवली. आपण जर पाहिले गेलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धाव मात्र इथे पूर्ण केली जाईल.
एका धावेने जर आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरा अर्थात ओव्हर नंबर 2चा हा वाजवी खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर वाशीगाव या संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर एक गडाच्या मधले 20 धावा आपल्याला धावडगावती पाहायला मिळतात. मित्रांनो नक्कीच नाणेफेक हारली आहे. त्यानंतर प्रथम आपण पाहिलं की तर फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आणि ज्या प्रकारे सुरुवात हवी होती नक्की तशी सुरुवात वाशीगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक मोठी विकेट अर्थ सचिन मात्र माघारी परतलेत. मात्र त्यांची कोणती इथे उणीव इथं भासली जात नाहीये. कारण आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दोन झंझावाती वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या अर्थात नितीन सुतार आणि त्यांना साथ देत आहेत त्या अर्थात योगेश भगत. तर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिली षटक घेऊन अर्थात संगम ठाकूर. संगम ठाकूर आपल्याला बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहताय गोलंदाज संगम यांचा नो चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की खेळपट्टीला चेंडू सोडून जाणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. मित्रांनो आपण कोणत्या प्रकारचा सल्ला मसलत करू नका. इथे पंच आहेत. नक्कीच खूप साऱ्या सामन्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर इथे पंचांच्या माध्यमातून केला जाईल. योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला नक्कीच जाईल. नो चेंडू आहे. धन्यवाद पंच. पंच प्लस पंच पंच प्लस धावा आहे का? +1 थँक्यू. सुरेख चेंडू येते मित्रांनो आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती नक्की दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते अर्थात गोलंदाज संगम ठाकूर यांची. मात्र पुढच्या चेंडूवरती चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाले. कारण आपण पाहिलं गेलं तर योगेश भगत सारखा एक झंझावाती वादळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र त्या वादळाला उभं करण्याचं काम इथे मात्र संगम ठाकूर यांच्या माध्यमातून केलं जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरेख फटका मिड विकेटला नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूवरती येतील आणि फेकी करतील. मात्र ते घडतंय काय बिघडतंय काय येथे मात्र चुकी 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 आणि चुकी संगम ठाकूर यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाले. मित्रांनो नक्कीच आपण पाहायला गेलं तर जीव मुठीत घेऊन नक्कीच धावे घेतली गेली होती. मात्र आपण पाहायला गेलं ती मागाशी म्हणालो क्रिकेटमध्ये जर आणि तरला खूप अंतर असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालं. पुढचा बॉल बॅटची नक्कीच इनरेज घेतली आहे. आपण पाहता एसटी रक्षक तेथे आहेत. चांगली फेकी म्हणावी लागेल. मात्र एक चोरटी धाव इथे घेण्यात यश आला. ते अर्थात नितीन आणि योगेशाला एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या नक्कीच एकनी पुढे सरसावली आहे. वधारली धावसंख्या ते अर्थात 25 धावा 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजून या षटकातील आपण पाहिलं गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावा आपल्याला धावडका पाहायला मिळत आहेत. येथे मात्र सुरेख फटका चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू आणि येथे मात्र पाहताय आपण पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा अर्थात नितीन सुतार बॅक टू द पवेलियन. येथे मात्र आपण पाहताय नितीन सुतार नाराज आहेत. निवाडा मैदानाच्या आतमध्ये विजय खडसे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका नितीन यांच्या बाळातून पाहायला मिळाला. मात्र अंतर कापला गेलं नाही आणि येथे मात्र चांगला झेल टिपला गेला. चांगला पहिलाच बॉल
आणि पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर आणि येथे मात्र विकेटचा पतन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेटची मालिका पाहायला मिळते. काय ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता त्याला मात्र मिनी हेलिकॉप्टर पद्धती खेळण्याचा प्रयत्न होता. आणि इथे आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अर्थात विनय शर्मा. आणि इथे मात्र एक सुंदर झेल टिपला गेलाय. आणि आपण पाहताय इथे मात्र ज्या प्रकारे विजय खडसे मैदानाच्या आतमध्ये आले इथे मात्र माघारी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तू चाल माया असं काहीच चित्र त्यांच्या माध्यमातून तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरू. आता मात्र जय आणि वीरू जर का ज्या चित्रपटामध्ये वीरूने काम केलंय तसं वीरूला ते काम करावं लागलंय. संघ अडचणीमध्ये आहे. वीरू त्या प्रकारे कामगिरी करणार का हे पाहावं लागणार आहे. मात्र तुर्त जाऊया संगम ठाकूर यांच्या स्पेलकडे. तर आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक नक्कीच हाताळला ते अर्थात तिसरं. आणि आपण पाहायला गेलं तर धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 5 आणि 2 गाड्यांना मात्र माघारी परतवलंय. आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मात्र उभे आहेत ते अर्थात संगम ठाकूर. हॅट्रिक साधली जाईल का हे मात्र पाहावं लागणार आहे. लेफ्ट बॅटर अर्थात वीरू. आणि इथे मात्र पहिल्या चेंडू ते आक्रमण करण्याचा प्रयत्न होता मात्र चांगला स्पेस राहिलाय तो अर्थात गोलंदाज संगम ठाकूर यांचा. धावसंख्या मात्र नक्कीच झाली ते अर्थात 25 धावा. 3 गड्यांच्या बदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वाशीगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं टिकून अर्थात गोलंदाज अर्थात शाहरुख खान. एका सिनेसृष्टीमध्ये ज्यानं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असा अभिनेते शाहरुख खान. आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत ते गोलंदाज शाहरुख खान. आता मात्र आपल्या गोलंदाजीचा छाप इथे उमटवली जाईल का हे पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहायला गेलं तर 25 धावा नक्की धावून काय पाहायला मिळतं. स्लॉक षटक अर्थात आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारं षटक आहे. धावांचा पाऊस पाडण्याचं षटक आहे. मात्र इथे धावांचा पाऊस पाडला जाईल का. कारण आपण पाहायला गेलं तर योगेश भगतसारखा झंझावाती वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल शाहरुख यांचा. पहिल्याच बॉलमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला स्क्वेअर मध्ये शतक्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतील फेकी करते तो मात्र इथे घडतंय काय बिघडतंय काय. आणि येथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. योगेश भगत हे ते मात्र पवेल्यांच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. धक्का क्रमांक 4. मी मागाशी म्हणालो एक झंझावती वादळ आहे त्या मात्र वादळाला इथे माघारी परतावा लागते. चुकी करतोय तो अर्थात वीरू. कारण आपण पाहायला गेलं तर योगेश भगत अधिक वेळ स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं मात्र कुठेतरी चुकी नक्कीच वीरू याची पाहायला मिळाली. कारण आपण पाहायला गेलं तर योगेश भगत यांनी तब्बल 10 चेंडूचा सामना केलाय आणि 15 धावा आपल्या नक्कीच वैयक्तिक खात्यावर जमा केले आहेत. एक मोठा फटका त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. मी मागाशी म्हणालो एक चांगला खेळाडू आहेत मात्र आज कुठेतरी थोडंसं अडचणी नक्कीच पाहायला मिळाले. स्वतःवरती नक्कीच नाराज आहेत ते अर्थात योगेश भगत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवम राठोड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो आपण पाहताय उपजिल्हा प्रमुख चषक 2024 आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आता पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आज हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची दुसरी मॅच आपल्याला अनुभवायला मिळते. ही मेजवानी नक्कीच सरांच्या माध्यमातून आपल्यासाठी आहे. त्या मेजवानीचा आपण आस्वाद घेत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर अर्थात आपल्याला पाहायला मिळतात शाहरुख. तर स्ट्राईक आणले ते अर्थात शिवम. हे त्याला मात्र पहिल्या चेंडू नक्की फेस केला त्यामध्ये दिशा दाखवली. चेंडू ट्रॅव्हल जाता डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्येत 1 ने भर. एक विशिष्ट कालावधीनंतर मात्र धावसंख्येमध्ये भर होता आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा आपल्याला धावमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो आपण पाहायला गेलं चांगली सुरुवात झाली होती ती वाशीगाव संघाची मात्र कुठेतरी नक्कीच अडचणी निर्माण केल्या गेल्या ते कुक्षे संघाच्या माध्यमातून. येथे मात्र व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. येस इट इज वाईट अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच यष्ट्याने सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न ते असफल नक्कीच ठरलाय.
एक अतिरिक्त धाव शाहरुख यांच्या माध्यमातून नक्कीच जमा केली गई. पुढचा बॉल येथे मात्र प्रत्येक चेंडूवरती हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न शिवाम यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मग एक डॉट बॉल जे सांगता षटक क्रमांक 4 अर्थात स्लॉक षटक आपण पाहत आहे. अजूनही षटकात आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या 3 चेंडूवरती अधिकच्या धावा कशा जमा केल्या जातील या पाहावं लागणार आहे. येथे मात्र एक विशिष्ट चेंडू नक्कीच हाताळला गेलाय. पंच आपण निर्णय कळवायचा आहे. येस थँक्यू. पंचाने मात्र इथे कवायत करायला लावणारा चेंडू ते पाहायला मिळाला. एक अवांतर धाव धावसंख्येत पुन्हा ते 1 ने भर. 29 धावा. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कोणत्या प्रकारचं कनेक्शन इथे पाहायला मिळत नाहीये. कारण आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल होतो त्याच्यावरती मात्र आघात करण्याचा प्रयत्न आहे. मात्र बॅट आणि बॉल दूरवर राहत आहेत आणि तोच परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कोणत्या प्रकारे धाव इथे अर्जित केली गेली जात नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय. आता मात्र पंचांना पुन्हा एकदा आपण पाहताय हात समांतर करायला लावणारा चेंडू नक्कीच एक साइड नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला. बाकी उर्वरित काम केलं ते अर्थात यष्टी दशकानं धावसंख्येत पुन्हा ते 1 ने भर. धावसंख्येत ते अर्थात 30 धावा. 4 गड्यांच्या अवधीमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वार्षिक संघ आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र उडवलाय फ्लिक केलाय क्लिक केलाय चेंडू जातोय सी मा रे शा पार. षटकार काय फटका एक्झिक्यूट केलाय. काय तो फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर आपण पाहताय. ज्या प्रकारे चेंडू आला त्याला मात्र दिशा दाखवली आहे. वेग होता वेगावरती मात्र स्वार झालेत आणि चेंडूला भिरकावलाय मिड विकेट मध्ये 6 धावांसाठी. षटकार मित्रांनो 6 धावा नक्कीच संजीवनी देणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाहरुखच्या ह्या चेंडूवरती नक्कीच हा मोठा फटका. ज्या प्रकारे आपण पाहिला थोडासा संघर्ष नक्कीच शिवामीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र एक सुरेख चेंडू फुललेला चेंडू होता त्याला मात्र समज खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती फेकी करते मात्र आपण जर पाहिलं तर खरा फेकी इथे पाहायला मिळाली. आणि इथे आपण पाहताय इथे मात्र नशिबाला एक धाव नक्की इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल. टोटल 2-3 धावा इथे नक्कीच पूर्ण झाल्यात. धावसंख्येत 3 ने भर. धावसंख्येत ते अर्थात 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय ते अर्थात कुक्ष संघासमोर. मित्रांनो आपण पाहायला गेलं तर जय गजानन कुक्ष संघ नाणेफेक जिंकली. अर्थात नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने लागला आणि प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण पाहायला गेलं तर वाशीगाव संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं आणि आपण 4 षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर अर्थात 24 चेंडूंचा सामना केला आणि 39 धावा येथे धावका आपल्याला पाहायला मिळाला 4 गड्यांच्या मध्ये आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. आणि या 40 धावांचा पाठलाग कसा केला जाईल हे दुसऱ्या त्यामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. चला नेक्स्ट मॅच आयांश 11 मच्छिंद्र स्फूर्ती धारावे विपक्ष आप्पा स्ट्रायकर सीबीडी. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. मित्रांनो इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे. सो रिक्वेस्ट असणार आहे दोन्ही कॅप्टन्सना धारावे संघाचा कर्णधार आणि आप्पा स्ट्रायकर सीबीडी संघाचा कर्णधार. तर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित समालोचनाकडे यायचं आहे. विनंती असणार आहे आपल्याला. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. आयांश 11 मच्छिंद्र स्फूर्ती धारावे विपक्ष अप्पा स्ट्रायकर सीबीडी. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आपण या.
हॅलो चेक. जाऊ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला नक्कीच सुरुवात होते. मित्रांनो आपण पाहायला गेलात तर वाशीगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 39 धावा नक्कीच केल्यात आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय कुक्षे संघासमोर. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते ते अर्थात विनय शर्मा आणि संकल्प ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संकल्प पाटील आणि विनय शर्मा ही जोडी मैदान माफ करा आकाश सिंग आणि विनय शर्मा ना विनय शर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण 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 साधावा षटकार. काय फटका असा जमलाय मित्रांनो. मी मगाशी म्हणालो 40 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर मात्र अशाच प्रकारचा आघात करावा लागेल आणि तो आघात करण्याचा पुरेपूर फायदा इथे घेतलाय तो अर्थात विनयानं. पुढचा बॉल आता मात्र आपण पाहताय का अलॉंग द कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. लॉंगांना क्षेत्ररक्षक आहेत चेंडू वरती येतील आणि नक्कीच कळेल कडून फेकी मात्र एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक नक्कीच रोटेट केली आहे. आता मात्र स्ट्राईकला ते अर्थात आकाश सिंग. मित्रांनो आपण पाहिलं तर ज्या प्रकारे फटका सजवलाय एक चांगला फटका सजवला होता समोर नक्कीच खेळून काढलाय. पुढचा बॉल योगेश यांचा नक्की एका सुरेख चेंडू हाताळला गेलाय. मात्र चेंडू आपण पाहताय चेंडू ट्रॅव्हल झालाय तो घोषांकी क्षेत्रामध्ये आता डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्येत 1 ने भरत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा दाखवू टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र कोणत्या प्रकारची धाव इथे घेतली जात नाहीये. एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये गट क्रमांक पहिला आपण पाहतोय. धावसंख्या ते अर्थात 8 धावा 40 धावांचं लक्ष आहे. टार्गेट 40 आहे. कसा अचीव केला जाईल हे पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहिलं की तर पहिल्या चेंडूवरती विनयने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण आपण ज्यासाठी ओळखले जातो आपण ज्या प्रकारे खेळ करतो तो मात्र त्याने खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. पुढचा बॉल योगेश यांचा सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका आपण पाहताय कव्हर नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत फेकी करतील तर मात्र आपण जर पाहिलं गेलं तर एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल संघ धावसंख्या नक्कीच वधारली सरसवले 9 धावा बिनबाद 9 धावा. आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा येत आले ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक झंझावती वादळ अर्थात विनय शर्मा. इथे मात्र या फटक्याने मात्र सूर्यकुमार यादवची मात्र आठवण करून दिली. कारण ज्या प्रकारे चेंडू दूरवर होता शरीरापासून दूर होता त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच उंची दिली होती मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला तो अर्थात डिक्लेअर झोन मध्ये अर्थात घोषांकी क्षेत्रामध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर नक्कीच मिळाली. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ते अर्थात बिनबाद 10 धावा. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते अर्थात येणाऱ्या 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आपल्या सांख्यिकी अर्थात गणिती भाषेमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक षटका अखेर 10च्या सरासरीने आपल्या धावा करायच्या आहेत आणि त्या धावा येथे नक्कीच केल्या जातील का त्या धावांवरती अंकुश लावला जाईल हे नक्कीच पाहावं लागणार आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आपण पाहायला गेलं थोडंसं सोपं थोडंसं अवघड आहे. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक अर्थात गोलंदाज विजय खडसे. मित्रांनो आपण पाहायला गेलं तर
योगेश भगत यांचा आपण पहिला स्पेल आपण पाहिलात. 10 धावा नक्कीच खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर मोठा फटका पाहायला मिळाला. चांगला कमबॅक केलंय. नक्कीच उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण आपण पाहिलं की मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी धावांवरती आपल्याला धावा रोखायच्या, त्याच प्रकारचा मानस मनामध्ये ठेवून मात्र चांगली खेळी, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक अर्थात आकाश सिंग. तर बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर विजय खडसे. पहिलाच बॉल आपण पाहता अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतील. तद्र मात्र आपण पाहायला गेलं तर एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. अधिकचा भर इथे मात्र आकाशाच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर एकेरीवरती अधिकचा भर इथे दिला जात आहे. पुढचा बॉल सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये आहे आणि येथे मात्र फ्लॅट पॅरल, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. इथे मात्र विनयला नक्कीच सामना लवकर संपवायचा आहे. विनयला घाई खूप आहे असं नक्कीच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण इथे पाहायला मिळतोय आणि त्याचा निकाल, त्याचा रिझल्ट आपण पाहायला गेला तर एक मोठा फटका पाहायला मिळाला. एका सुरेख फटका इथे पाहायला मिळाला. विजय यांच्या चेंडूवरती खेळला मोठा फटका, अर्थात विनय यांच्या बॅटमधून या 6 धावे नक्कीच धावलक वधारलंय, सरसावलंय. संघात धाव सांगितले ते अर्थ 17 धावा, बिन बाद 17. पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र ज्या प्रकारे अनएक्सेप्टेड चेंडू इथे पाहायला मिळाला, नक्कीच या चेंडूसाठी नक्कीच तयार नव्हते असं म्हणावं लागेल ते विनय, कारण चेंडू पडल्यानंतर नक्कीच वेगाने अधिक आतमध्ये आला आणि त्यामुळे थोडंसं नक्कीच बीट केला त्या अर्थात विनयला. मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली गेली आणि एका धावे नक्कीच 18 धावा आपल्याला धावसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. 40 धावांचं लक्ष आहे स्ट्राईकला त्या अर्थात. पुन्हा एकदा आकाश. येथे मात्र सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर डाऊन द बॉल आणि येथे मात्र नितीन सुतार कोणती चुकी करत नाही. विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला, अर्थात आकाश सिंग बॅक टू द पवेलियन. काय बोलतो, बॉल पाहिजे ना, चेंडू हवेत का? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अर्थात एक स्टार खेळाडू, अर्थात मित्रांनो आपण पाहताय एक चांगली पर्सनॅलिटी असणारे एक चाम, अर्थात अनुप पाटील मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाचे तारणहार, दिशादर्शक, कर्णधार आपण पाहताय जर्सी क्रमांक 007 परिधान केलेले अनुप पाटील मैदानाच्या आतमध्ये इथं असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कोणत्याही अभिनेत्याला लादणारी पर्सनॅलिटी, काय ती चाल आहे. आता मात्र आपली चाल नक्कीच आहे, मात्र आपला खेळ कसा आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. कारण आपण संघाचे संघनायक आहात, दिशादर्शक आहात, तारणहार आहात. आपण आपल्या संघाला तारणार का ते पाहावं लागणार आहे. स्ट्राईकला इथे पुन्हा एकदा आपण पाहता अनुप पाटील आणि बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात. विजय खडसे पहिला चेंडू फेस करणार विजय यांचा, अर्थात अनुप पाटील. सुरेख चेंडू, फुलवल्यांचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक वेगवान चेंडू, अधिकचा वेग नक्कीच पाहायला मिळाला तो विजय यांच्या या चेंडूवरती. नक्कीच अनुप यांना चेंडू समजलं नाही. एक डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मित्रांनो इथे मात्र विजयने दाखवून दिला ज्या प्रकारे आपण, आणि येथे मात्र दांडी 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 गुल्ला. मित्रांनो इथे मात्र काय चेंडू हाताळला गेला, नक्कीच एसट्यांचा वेध घेतलाय आणि माघारी कोणाला पाठवलंय तर अर्थात कर्णधार, मी मागाशी म्हणालो तारणहार, मात्र त्यांना मात्र बाहेरचं असं दाखवलंय तो विजय खडसे यानं. मित्रांनो विजयने नक्कीच दाखवलंय की काही जीत बाकी है, काही हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, लो चले नए मंजिल की ओर, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे पूरी किताब बाकी है. आणि त्याच प्रकारचा खेळ
आणि तो मानस मैदानाच्या आतमध्ये विजयांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि एक मोठी विकेट, एक स्टार, एक तारा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो, अर्थात अनुप पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच नाराज आहेत न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकल्प पाटील सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर सचिन रजात. मित्रांनो आपण पाहिल्यात सलामीला नक्कीच आले होते, मात्र आज बॅटच्या माध्यमातून कोणताही करिश्मा किंवा कोणती उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाही. मात्र आपल्या हाती आता मात्र चेंडू आहे आणि त्यावरती कशा प्रकारे कामगिरी करणार हे पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ नक्कीच साफ झालाय. 12 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. 18 धावा नक्कीच धाव करायला लागल्यात. 2 गडी नक्कीच माघारी परतलेत. 2 मोठे सितारे नक्कीच आराम फरमारतात. पहिलाच चेंडू सचिन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडून नक्कीच थोडीशी हालचाल, थोडीशी मोमेंट आपल्याला पाहायला मिळाली. एक स्क्वेअर चेंडू इथे नक्कीच पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव. 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू, अखुटप्याचा चेंडू होता, नक्की शरीरावरती आदळलाय. विनय शर्माना नक्कीच आज कुठेतरी थोडे इंजर्ड नक्कीच आपल्याला सकाळच्या नक्कीच पाहायला मिळतात. मात्र अशा परिस्थितीत नक्कीच त्यांचा चांगला एक वाजवी खेळ, एक झंझावाती खेळ नक्कीच आपल्याला तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तर आपण पाहायला गेलं तर तब्बल 6 बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पाहायला गेलं तर 6 चेंडूचा सामना केला आणि 15 धावांवरती खेळ असताना आपल्याला विनय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या अतिरिक्त धावेने आपण जर पाहायला गेलं तर संघाची धाव संख्या अर्थात 20 धावा. आता मात्र सुरेख फटका, एक खरपूस समाचार घेणार. मी मागाशी म्हणा थोडेस तंदुरुस्त आहेत, मात्र मनाने मात्र फिट आहेत आणि येथे मात्र मोठा फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी. एक मायची फुंकर मारावी अशा प्रकारचा फटका विनयाच्या बॅट मधून, एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट मधून आलाय साऊंड, चेंडू जातोय आउट ऑफ द ग्राउंड. काय फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. या 6 धावे नक्की समीकरण आता मात्र चेंज झालंय. आता येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. 10 बॉल 14 धावा. विनय शर्मा सारखं झंझावती वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. या वादळाला शांत करायचं असेल तर मात्र वाशीगाव संघाला रणनीती आखावी लागेल, गनिमी कावा करावा लागेल. मात्र आपण पाहायला गेलं तर हे वादळ मात्र कोणत्या प्रकारे हार मानण्यासाठी तयार नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात सचिन. आणि येथे मात्र पंचांचा धावती वादळ आहे, मात्र या वादळाला शांत केलं गेलंय. तर आपण पाहायला गेलं तर एक सबमरीन डिलिव्हरी अशा प्रकारे हाताळली गेली आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय त्रिफळाचित. मित्रांनो आयुष्य असो क्रिकेट, हुकला तो फसला आणि तंबूत जाऊन बसला, असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पाहायला गेलं तर नक्कीच सुंदर चेंडू होता, मात्र अधिक च्या वेगामध्ये नक्कीच बॅट हाताळली गेली आणि येथे मात्र विनय मात्र माघारी परतलेत. आपण पाहायला गेलो वैयक्तिक खेळी विनय यांची आपण जर पाहिली गेली तर तब्बल किती 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आणि यामध्ये आपण जर पाहिलं गेलं 3 मोठे फटके इथे पाहायला मिळाले. सुरेख खेळ पाहायला मिळाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अर्थात शाहरुख. आणि येथे मात्र घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये, ज्या प्रकारे चेंडूला भिरकावलंय त्या अर्थात शाहरुख यांच्या बाडोदाचा फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. काय फटका सजवला होता. नक्कीच खेळाडू मात्र पाहत राहिले आणि चेंडू मात्र त्यांच्या डोक्यावरून मात्र बाहेर जातोय. धावसंख्येला त्या अर्थात 30 धावा.
अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल त्याला सुद्धा विरकावलाय. अंतर कापलं गेलंय. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. काय घडलंय? काय फटका मारलाय शाहरुखच्या बॅट मधून. शाहरुखला मात्र घाई असं नक्कीच म्हणावं लागेल. 2 चेंडू फेस केलेत. दोन्ही चेंडूवरती आक्रमण आणि येते सुद्धा. काय फटका सजलाय. विनिंग शॉट, विनिंग खेळी शाहरुखच्या बॅट मधून. एक गगनभेदी फटका. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारल्या संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय खेळी केली ते अर्थात विनय आणि नंतर आलेला काना मागून आला आणि तिखट झाला अर्थात शाहरुख. 3 चेंडू नक्कीच फेस केले गेलेत आणि 3 चेंडू जे आपण पाहायला गेले तर 16 धावा वैयक्तिक का त्याच्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे 2 मोठे फटके आणि एक 4 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि ती कुक्ष संघाने मात्र आपली विजयी सलामी दिली आहे.